माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत तुकाराम महाराज भाग 5 कथासार अभिवाचन करत आहे. आज आपण बघूया तुकोबांचा एकांत. नियतीच्या जबरदस्त आघातामुळे तुकाराम अंतर्मुख झाले. त्यांना सुजान वैराग्य प्राप्त झाले आणि जीवनाविषयी चिंतन करायला प्रवृत्त होऊन त्यातून त्यांना ईश्वर प्राप्तीचा मार्ग सापडलाय खरे, परंतु त्यांच्या अंतर्मुख मनाला, वैराग्याला, ईश प्राप्तीच्या मार्गाला आणखी एक भयानक अनुभव कारण ठरला. तो अनुभव म्हणजे माणसानं माणसाशी केलेलं माणुसकीहीन वर्तन. आपत्ती या विषयावरच येतात, पण या आपत्तीतही माणुसकीनं वागणं याला संस्कृती म्हणतात. तुकारामांना आपदग्रस्त जीवनात अगदी उलटा अनुभव आला. जोपर्यंत आपल्या घरात समृद्धी नांदत होती तोपर्यंत समाजातली माणसं आपल्याशी स्नेहसंबंध राखून होती. दैवी आपत्तीमुळे हे वैभव नाहीसे होतात. ही मंडळी दूर जातात नव्हे, आपल्याकडे तुच्छतेने पाहू लागतात, आपल्याला घायल करतील असं बोलू लागतात. ज्यांना जर उदारमनानं भरभरून दिलं तीच मंडळी आपत्तीत आपल्याला दाराशी उभं राहू देत नाहीत. आपलं येणं असलेलं साफ नाकारायचं धाडस करतात. आम्हा सगळ्यांना पण असला अनुभव अशालच गाठीशे. आपलं दिवा निघालं म्हणून कुडाळ कोणं चर्चा करीत बसता. बायको अन्नाविनं मेली म्हणून सहानुभूतीच्या ऐवजी जिव्हारी लागतील असे बोलता ऐकवतात. स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वार्थापोटी लोक कोणतेही अधम कृत्य करायला तयार होतात. अशा माणुसकीन माणसाचं दर्शन तुकारामांना याच काळात झालं. म्हणून त्यांच्या हळव्यापर्यंत अंतर्मुख होऊन चिंतनास प्रवृत्त झालेल्या मनास एक प्रकारचे सुजान वैराग्य प्राप्त झाले. ते परमेश्वराच्या शोधास उद्युक्त झाले. एका परीने त्यांनी आयुष्यात आलेल्या नव्या क्षणाचं स्वागतच केलं. ते आत्मस्वातंत्र्याच्या मार्गाला लागले. देवाचं आपल्यावर प्रेम, म्हणूनच देवानं ही संकटे आपल्यावर लादली अशीच श्रद्धा व्यक्त करताना ते म्हणतात, देवभक्त लागी करुणे दी संसार, अंगे वारावार करुणी ठेवी, भाग्य द्यावे तरी अंगी भरी ताटा, म्हणून करंटा करुणी ठेवी, स्त्री द्यावी गुणवंत नसती गुंते आशा, या लागी कर्कशा पाठी लागी, तुका म्हणे मज प्रचित आली देखा, आणि या लोका काय सांगू. दैनंदिन जीवनातील व्यवहारात दुष्काळाच्या काळात तुकारामाला आलेले अनुभव जितके कटू होते तितकेच दुष्काळापूर्वी व्यापार उदीम करीत असतानाही असेच विपरीत अनुभव आलेले होते. दिवाळे निघाल्यावर 4 ढोरातील 3 रोगाने मेली. उरलेल्या बैलांवर गोणी घालून तुकाराम उदीम करायला 4 संगडी घेऊन निघाले. तुकारामाच्या भजनाला कंटाळलेल्या सोबत्यांनी त्यांचा चुकून पलायन केले. तुकोबा एका भयानक अरण्यात भरकटत गेले, वादळात सापडले. शेवटी देवाचा धावा करण्या वाचून गत्यंतर नव्हते. तुकोबाचा अखंड धावा ऐकून परमेश्वर एका पातस्थाच्या रूपानं धावून आला. त्यांनी संकटातून सुटका केली. यानंतर प्रजन्य भावी भयानक दुष्काळ पडला. खाण्याची भ्रांत निर्माण झाली. जिजाई वैतागली, त्यांना बोल लावू लागली. शेवटी तुकोबाने 4 पैसे मिळावे म्हणून उलट्या सुलट्या पैशातून मिरच्या घेतल्या आणि 3 गोण्या घेऊन गेले कोकणात. दुकान मांडून बसले. कोकणातल्या लोकांनी त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. उदार उसनवार मिरच्या घेऊन त्यांना पैशाच्या नावाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. घरी येऊन आवलीला त्यांनी सारं सांगितलं. आवली भोळ्या सांबार कडाडली. तुकोबाने निमूटपणे सारं ऐकून घेतलं. आता कोकणात जायचं नाही असं ठरलं. मग करायचं काय विचार करून मिठाच्या गोण्या घेतल्या. घाटावर विकायला गेले. मीठ विकलं गेलं. पैका बरा मिळाला. तुकोबा आनंदित झाले. दुःखात कोणालाही देव आठवतो. तुकोबांना आनंदात देव आठवला. ते देवाचं भजन करू लागले. गावी परतले. परतताना एका गावी मुक्काम पडला. मारुतीच्या देवळामध्ये 4-6 माणसांचा भजनाचा पट पडला. तुकोबा भजनात देवान अर्पून गेले. तुकोबांची पारमार्थिक वृत्ती पाहून एका दरिद्री माणसाने त्यांचे पाय धरले. गाण ठेवलेली जमीन सोडायला म्हणून 50 रुपये मागितले. तुकोबांना त्यांच्या परिस्थितीची कीव आली हो. त्याने बरोबरच्या पैका त्याला देऊन दुसऱ्या दिवशी भजन करीत गावी निघून गेले. दुसऱ्या दिवशी गावी परत आल्यावर आवलीनं विचारलं, कसा झाला व्यापार? फार उत्तम, चांगला पैसा भेटला, सुटला. मग कुठं येतो? आणा इकडं, घरात 4 वस्तू आणते. तुकोबा काय बोलणार? शेवटी खरं ते सांगावं लागलं. आवली वैतागून गेली. वैतागपोटी नाही नाही हे शब्द बोलून गेले. तुकोबांना निमूटपणे सहन करणं भाग होतं नव्हे. त्यामुळे त्यांच्या नव्याने पालवलेल्या वृत्ती आनंदी अधिकच फुलत राहिले. ते मनासारखे एकसारखे बनू लागले. बरे झाले देवा बाईल कर्कशा, स्त्री आली गुणवंती नसती गुंते आशा, या लागी कर्कशा पाठी लागी. घरच्या या गावातील सर्व परिस्थितीमुळे तुकारामांना उपरती झाली होती. लहानपणामुळेचे सारेचे अध्यात्मविद्येचे संस्कार जागृत झाले. त्यांना अध्यात्माच्या अभ्यासाची ओढ लागली. ते एकांतवासात राहू लागले. देऊच्या उत्तरेस असलेले ह्या भामचंद्राच्या डोंगरावर नित्यनेमाने जाऊन बसू लागले. तेथे त्यांनी भागवत ते
भगवद्गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा, योग वशिष्ठ, रामायण दर्शन इत्यादी ग्रंथाचा अभ्यास केला. या एक विश्वात असलेल्या देहाच्या नात्यागोत्याचा संबंध त्यांच्या मनातून पार नाहीसा झाला होता. देहधारणेपुरती मिळविण्यावरच ते समाधान मानू लागले. मनाच्या आणि इंद्रियाच्या विकासावर ताबा मिळवण्याचा ते प्रयत्न करू लागले. तुकारामाच्या अंगची विरक्ती दिवसेंदिवस तीव्र होत गेली. ज्याने सुखाचे दिल्या गेल्याचे आहेत, लोक जैसा ओक धरीत धरवेना, दुःख बांधी वडे, हाया संसार सुखाचा विचार नाही कोठे. अनुभव सत्य उरासी बाळगून तुकारामाने प्रपंचाचा निरोप घेतला. लोकांतातून एकांतात गेले. गावाजवळील भीमनाथ या अनंत अशा आकाशाशी गुडगुज करीत राहिलेल्या डोंगरावर ते जाऊन राहिले. तेथील एकांत त्यांच्या आत्मचिंतनाला चांगलीच साथ देऊ लागला. जीवनातील क्षणभंगुरता त्यांनी शरीर, संपत्ती, कीर्ती, प्रपंच सर्व बाबतीत अनुभवलेली होती. म्हणून आता एकांतवासात त्यांना जीवितांच्या वास्तविक अर्थाचा आणि शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा होता. जीवनात सार होणं त्यांनी अनुभवलं होतं, पण या हीनता त्यांना कायमचं राहायचं नव्हतं. त्यांचं कमालीचं संवेदनशील मन खऱ्या अर्थानं सौंदर्यवादी होतं. म्हणून जीवनातील दीनत्व घालविण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी एकांतवासाचा आश्रय घेतला. जीवनावर त्यांचं प्रेम होतं, म्हणूनच ते जीवनाचा खरा अर्थ शोधायला प्रवृत्त झाले. सौंदर्यवादी मनाला जीवनातील हीन सहन होत नाही, म्हणून ते काही काळ त्या जीवनाचा त्याग करून त्याच जीवनाला सुंदर रूप देण्याचा उपाय शोधायला प्रवृत्त झाले. तुकाराम सौंदर्यवादी होते, म्हणून सुरुवातीपासून मानवी जीवनातील विसंगतीवर दुबळी आग पाकडीत न बसता हे त्याला सुंदर रूप देण्यासाठी प्रथम आत्मबलाची साधना करू लागले. हे आत्मबल लोकांतात प्राप्त होत नव्हते. त्यांच्या उपासनेला हवा असतो एकांत. तुकाराम आता एकांतात कमालीचे अंतर्मुख होऊन बसले होते. त्यांचा एकांत वासळ पडपडेपणा नव्हता, तर पुढे लोकांतात युद्ध करण्यासाठी आत्मबळ प्राप्त व्हावं म्हणून प्रथम अंतरात्म्याशी युद्ध करण्यासाठी पत्करलेला तो एकांत होता. तुकारामाचा एकांतवास त्यांच्या अंतकरण वृत्तीत पालट घडवून आणणारा ठरला. त्यांचं मन विशाल होऊ लागलं. विश्व आणि समस्त मानवी जीवन, त्याही पलीकडील परमात्मा तत्व त्यांच्या चिंतनाचा विषय बनले. लौकिक जीवनातल्या संकुचित सीमारेषा पुसून गेल्या आणि बघूया आता. वृक्षवल्ली आमा सोयी रे वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुची एकांतवास, नाही गुण दोष अंगा येत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे ते मन क्रीडा करी, कथा कमंडलू देवोपचार, जाणवितो वारा अवसरू, हरी कथा भोजन परवडी विस्तार, करोणी प्रकार सेव रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपलासी. अशा पारलौकिक जीवनाच्या महाद्वाराशी ते मनाशी संवाद करीत बसले. आता बघूया परोपकारी तुकोबा. तुकोबा आता लोकांचा परिवार परमेश्वराचा भास होऊ लागला. लोक जैसा ओक धरिता धरवेना या भावना त्यांच्या मनातून केव्हाच नष्ट झाली होती. खरं तर प्रत्येक सजीव प्राणीमात्रात परमात्म्याचा अंश वास असतो, त्याला तर आत्मा म्हणतात. अशा प्राणीमात्राची सेवा केली तर त्यांचा आत्मा संतुष्ट होईल, म्हणजे एका परीने परमात्माच आनंदी होईल हे त्यांनी जाणले. अशा तऱ्हेने जे जे भेटीभूत ते मानी जे भगवंत, हा भूतदयावादी दृष्टिकोन प्रत्यक्ष त्यांच्या चरणात अवतरला. हे वारकरी संप्रदायाचे भले लोक जाणत होते, पण वाईट वृत्तीच्या लोकांना दुःखी करू इच्छित नव्हते, कारण त्यांना चांगल्या मार्गावर आणण्याचे बळ अजून अंगी यायचे होते. मग मात्र तुकोबांनी एक मार्ग सामाजिक आयुष्यात अनुसरला. पीडितांना, दुःखी जीवाला, अश्रू जीवाला मदतीचा हात सदोदित द्यावा, मुक्या प्राण्यांवर दया करावी. एकदा असेच नदीवर गेले असता एका क्षीण झालेल्या म्हातारीचा पाण्याने भरलेला हंडा स्वतः डोक्यावर घेऊन तिच्या घरी नेला. नदीकाठी बसलेले दुष्काळाने खंगून गेलेली जनावरे पाहून त्यांना वाईट वाटले. नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे उगवलेले गवत पाहून त्यांनी घरातून खुरप आणून गवत कापून गवताचे भारे भुकेलेल्या जनावरापुढे टाकले. भुकेलेला आत्मा प्राण्याचा असो की मनुष्याचा, तो तृप्त करणे हा सुद्धा परमार्थ आहे, तुकोबाने जाणले होते. इकडे तुकोबाच्या संसारात आवळी मात्र काटकसरीने संसार चालवित होती. तुकोबाचे संसारात लक्ष नसले तरी त्यांनी विरक्ती पत्करली होती आणि याच कारणास्तव आवळी त्यांचा संसार खस्ता खाऊन चालवित होती. आता समाधानकारक पाऊसही पडून गेला होता. तिचं नाराज झालेलं मन पुन्हा प्रफुल्लित झालं होतं. तिच्या मनाने उचल खाल्ल्याने ती तुकोबाजवळ बोलली. काय बोलली? आता जरा बरे दिवस आलेत, तेव्हा तुम्ही एखादं छोटंसं दुकान घालून 2-4 पैसे मिळवायचं असं वाटतं. आवळी तर आपल्याला पुन्हा संसारात उडू पाहते हे लक्षात येताच तुकोबाने मोठ्या हिमतीने तिला सांगितले, आवळे असं छोटी दुकान का?
मला तर खूप मोठे दुकान टाकायचे आहे. साऱ्या असमंताचा व्यवहार चालवायचा आहे. तेथे विकणारा मीच, विकत घेणारा मीच, दुकानदार आहे मीच. या दुकानात राम नामाचा माल भरगच्च भरलाय. या सुखाच्या बाजारात भक्तिभावाचे दुकान थाटले. मी आजपर्यंत होऊन गेलेल्या मोठमोठ्या थोर भगवंत मंडळीने सुद्धा हाच भक्तिभावाचा माल आपल्या दुकानात भरला होता. अशा या व्यापारात कोणताही खोटेपणा लबाडी नाही. उलट यात विकणारा, विकत घेणाऱ्याचे दोघांचे मन शुद्ध होत जाते. याचसाठी मी सर्वांना साथ घालून सांगणार आहे की या रे या, सर्व माल मनसोक्त लुटून न्या. तुम्हाला एकही पै द्यावे लागणार नाही. मंदिराचा उद्धार. इसवी सन 1350 ते 1400 हा तुकाराम पासून आठवा मूळ पुरुष विश्वंभर याचा काळ मानला जातो. विठ्ठल भक्तीने परिपूर्ण असलेल्या या घराण्यातील माऊलीने विश्वंभरास पंढरपुरात जाऊन विठ्ठल दर्शन घेऊन ये असे म्हटले. प्रथमच विठ्ठल दर्शनाने मोहित झालेल्या विश्वंभराने कार्तिक ते ज्येष्ठापर्यंत एकूण 16 वाऱ्यांना चुकता केल्या. विठ्ठल प्रसन्न झाले. स्वप्नात येऊन त्यांनी विश्वंभरात दृष्टांत दिला. अरे, मीच आता तुझ्या गावी मुक्कामी येतो. यापुढे तुला पंढरपुरी येण्याचे कारण नाही. स्वप्नात सांगितलेल्या दृष्टांतानुसार विश्वंभर आंब्याच्या वनात गेले. आंब्याच्या झाडाखाली खोदाई करताच त्यांना विठ्ठल रुक्माईची मूर्ती सापडली. मूर्ती पाहताच त्यांचा आनंद गगनात मावेना. अखंड ब्रह्मांडच हाती लागले असं त्यांना जाणवलं. ते सावळं परब्रह्माचं रूप आपल्या हृदयाशी धरून सगळीकडे नाचवलं. मातेच्या आज्ञा घेऊन आपल्या घराजवळच लहानसं देऊळ बांधलं. त्यात सावळ्या विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती आजही या मंदिरात पूजली जाते. कालांतराने हे मंदिर मोडकळीस आले होते. निसर्गाच्या आपत्तीने मोडलेले घरे दुरुस्त करण्यास कोणी कष्ट करते, परंतु अशा मोडकळीस आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास तुकारामासारख्या विरक्त पुरुषाने पुढाकार घेतला. आता आपल्या साधनेसाठी हेच उत्तम ठिकाण असे पाहून त्यांनी मंदिर पूर्ण दुरुस्त करायचे ठरवले. या पडीक मंदिरातील विठ्ठल रुक्माईची मूर्ती तुकोबाच्या घरातील देवघरात असे. फक्त आषाढी कार्तिकी एकादशी दिवशीच मंदिरात नेत हीच परंपरा तुकोबापर्यंत चालत आली होती. आता मात्र तुकोबाने स्वतः मंदिर दुरुस्तीचे काम अंगमेहनतीने सुरू केले. तुकोबांना ओळखणारी मानणारी काही मंडळी होती. काही भक्तगण होते. असे भाविक लोक त्यांच्या मदतीला आले. लोक देवासाठी झटतात ते पाहून सुतार, गवंडी, कारागीर धावून आले. सर्वांच्या परिश्रमाने तुकोबाचे मंदिराचे काम पूर्ण झाले. मंदिरात पूर्वीचीच विठ्ठल रुक्माईची स्वयंभू मूर्तीची स्थापना झाली. आता बघूया तुकोबांचे काव्य. तुकोरामाने पांडुरंगाच्या आज्ञेने काव्य केले. त्या काव्याचा इतिहास थोडक्यात असा. नामदेवाने शतकोटी कविता करण्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा पांडुरंग त्यांना म्हणाले, नामदेवा, तुझी प्रतिज्ञा पुरी केव्हा होणार? मुळातच आयुष्य 100 वर्षाचे, त्यातही अनेक संकट येणार. हे ऐकून नामदेव म्हणाले, देवा, तुझ्या भरोश्यावर मी प्रतिज्ञा केली, आता ती पुरी करण्याचे काम तुझे. पांडुरंगाने नामदेवाच्या मस्तकावर हात ठेवून सरस्वतीला त्याच्या जिभेवर राहायला सांगितले. तिला आज्ञा केली. वेदांचा अर्थ तू प्राकृतात वदव. त्यावर सरस्वतीने सांगितले, नामदेव प्रासादिक वाणीत बोलतील, पण लिहून घेणारा चपळ लेखक हवाय. नामदेवाच्या मुखातून शब्द बाहेर पडताच लिहिला पाहिजे, परत विचारणारा नको. मग पांडुरंग स्वतःच त्याचे काव्य लिहायला बसला. 94,49,00,000 कविता लिहून झाल्या. नामदेवाचा हात धरून विठ्ठल तुकोबाच्या स्वप्नात गेल्याने म्हणाले, वावगे न बोलता शतकोटी कवितेची संख्या तू पुरी कर. ती आज्ञा समजून तुकाराम काव्य करू लागले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा ऐकूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव, सोपानदेव, निवृत्ती मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.